मंगलम जय नमः पार्वती पति शिव हर हर महादेव। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय जय हो। पंचाचार्य तुम्हारी जय जय हो, ये तुम्हारी जय जय, शिवाचार्य तुम्हारी जय जय हो, शिवाचार्य तुम्हारी, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 गुरुदेव तुम्हारी जय जय हो। सांब शिवाचार्य तुम्हारी जय जय हो, सांब शिवाचार्य तुम्हारी, दिगंबर शिवाचार्य तुम्हारी जय जय हो, गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय, श्री आचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय, सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज की जय, वेदांताचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। जय मंगलम जय नमः पार्वती पति शिव हर हर महादेव। हर 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 हर। आज श्रावण मास इष्टलिंग महापूजा तपोनुष्ठान चालू असलेला सोहळा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाचं सायंकाळची परवचनरूपी सेवा श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण आलात। गुरुवारीतही आगमन झालेलं आहे। या ठिकाणी ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, पूजामूलम गुरुर्पदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्ये, मोक्षमूलम गुरुकृपा। आपला वीरशैव धर्म हा 19 तत्वांनी नटलेला आहे। अष्टावरण, पंच आचार आणि शतस्थ असे 19 तत्वाने नटलेला धर्म। त्यातलं 8 आवरणामधलं पहिलं आवरण जर असेल तर गुरु आहे। आणि या ठिकाणी इष्टलिंग महापूजेच्या या श्रावण मास सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला गुरुसेवा, गुरुपूजन मिळत आहे आणि होत आहे। खरं सांगायचं म्हणजे तुमचं आमचं खूप भाग्य आहे। पुढचं अधिकचं मी बोलणार नाही, कारण गुरुमाऊली बोलणार आहे। त्यासाठी मी जाग्यावर थांबून आपण अशी सेवा करत जा, वेळेवर येत जा। गुरुमाऊली आता जागृत आशीर्वचन करणार आहे। त्यांच्या मी पवित्र आणि पावन चरणी साष्टांगपणे समर्पित करणार आहे की आपण आपल्या अमृतवाणीतून आम्हा सर्वांना अमृत पाजावं आणि तृप्त करावं। हेलो हेलो
ओम नमः शिवाय। हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। लिंगैक्याचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। बोलने भाई सब संतन की जय। भारत माता की जय। हर हर महादेव। सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु सांब शिवाचार्य महाराज की जय। नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगनागाय नमः शिवाय। नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। हर शंभु महादेव। विरूपाक्ष त्रिलोचन दया सिंधु दीनबंधु रक्ष रक्ष महेश्वरः। ओम शांतिः शांतिः शांतिः। हर हर महादेव। तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां सद्गुरवे नमः। ज्ञानिनां सद्गुरवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सच्चित आनंद स्वरूप भगवान शिव परमात्मा लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमाऊली मन्मथ लक्ष्मणादि संत बसवादी शरण तथा या भारतीय संस्कृतीमध्ये धर्म उत्थानासाठी ज्या ज्या संतांनी अवतार घेतले अशा समस्त संत परंपरेला अनंत कोटी साष्टांग करून श्रावण मास अनुष्ठान तामसा नगरीमध्ये या पवित्र प्रसंगी उपस्थित वेदमूर्ती माहेश्वरगण
शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक वादक, टाळकरी एवं श्रावण मास तपो अनुष्ठान समिति, महात्मा बसवेश्वर जयंती समिति आदी करून उपस्थित सर्व क्षेत्रामधील गणमान्य मंडळी, ज्यांच्या शिवकथेच्या माध्यमातून ही तामसा नगरी शिवभक्तिमय होत आहे, असे शिवकथाकार नागेशजी विभूते तथा शिवकीर्तनकार दिलीप पाटील नरवाडे, एवं या कथेसाठी साथ देण्याकरता उदंगाचार्य राजय्या स्वामीजी आपल्या पवित्र गोड मधुर संगीत वाणीतून अखंड मराठवाड्याला तृप्त करणारे राजूजी खोटे तथा त्यांचे सहकारी एवं हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र किंबहुना भारत पर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे खंडूजी हनुमते तथा तुकारामजी सोनवणे आदी करून सर्व सेवक मंडळी, पारायणाला बसलेले सर्व माता बंधू पिता, आज अत्यंत महत्वाकांक्षी दिन आहे. आज भारत भूमीला, भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली. म्हणून हा अमृत महोत्सव आपण आज संपन्न केलेला आहे आणि या अमृत महोत्सवाची साक्ष म्हणजे आज प्रत्येकाच्या घरावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकत आहे. आजच्या शिवकथेच्या माध्यमातून राष्ट्रीय हित तिरंगाच्या माध्यमातून कशा पद्धतीने प्रकट करता येईल याचं संबोधन अगदी सुंदर पद्धतीनं शिवकथाकारांनी केलेलं आहे. राष्ट्रध्वज एक आत्मशक्ती आहे. जो पुरुष, जो मनुष्य आत्मशक्तीहीन आहे तो काहीच करू शकत नाही. जंगलाचा राजा जरी सिंह असला आणि त्याची आत्मशक्ती जागृत नसेल तर तो राजा फक्त नावाला. आणि म्हणून आत्मशक्ती जागृत करण्याकरता प्रयत्नशील असावा लागतो. आत्मशक्ती जागृत करण्याकरता साधनाशील असावा लागतो. आत्मशक्ती जागृत करण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण करावी लागते. किंबहुना एक सुभाषितकार सुंदर पद्धतीने सांगतो, नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृगाः प्रयत्नेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथैः. प्रयत्नानं कार्यसिद्धीला जातं, न मनोरथ केल्यावर. तुम्ही आता घरामध्ये बसला, पाऊस पडू लागला,
मनाने विचार केला जाऊ की नको, जाऊ की नको. घरातच नसला, प्रवचन संपलं पण आले. आणि म्हणून मन हा संकल्प विकल्प करणारा इंद्रिय आहे. पण बुद्धीने जर निश्चय केला त्यामध्ये विलीन होते, तसा हा देह एक दिवस जाणार आहे. देह जाण्यापूर्वी देहामध्ये असणारा देही जाणून जर घेतला नाही तर मात्र अत्यंत वेदना होणार आहे. प्रश्नोपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये असं सांगितलं किंबहुना वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज एका ठिकाणी जन्माचं वर्णन करत असताना म्हणतात, आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहणं म्हणजे कुंभीपाक नावाच्या नरका समान आहे. आपल्याला आनंद आहे, मूल जन्माला आलं, मुलगी जन्माला आली, आणि म्हणून त्या नरकामध्ये राहिल्यावर तो जीव एकच उच्चार करत असतो, सोहम 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 सोहम. त्या जीवाची गर्भामध्ये असणाऱ्या नामस्मरणाची अनन्यता पाहून भगवान प्रसन्न होतो, भगवान दयावंत होतो. आणि देव विचारतो, जसा या ठिकाणी सोहम शब्दाचा उच्चार तू करतोय, तसंच बाहेर गेल्यावर, या जगतामध्ये गेल्यावर, या संसारामध्ये गेल्यावर या मंत्राचा जप करशील का? हो म्हणतो. पण त्याला कुठं माहित आहे, बाहेरचं जगत रोग म्हणून वैद्य स्वरूप असं हे जगत आहे. आणि मग भगवंत कृपा करतात त्या गर्भावर, आणि ती संतती जन्माला येते. आणि जन्माला आल्या आल्या सोहम सोहम म्हणणारा जप तो बालक को अहम को अहम को अहम या मंत्राचा जप करू लागतो. तू कोण आणि मी कोण याचं नाव संसार. आणि म्हणून संतांनी सांगितलं, जीवनामध्ये सर्वात मोठी बोलवण कोणती असेल? तुम्ही बोलवण करता की कधी कधी करता बोलवण? बोला बोला, तुमच्याशीच बोल. मुलीचं लग्न झाल्यावर बोलवण करता, आणि त्या बोलवणामध्ये जर जावाई नाराज झाला तर पुन्हा मुलीला माहेर नाही. संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, जसं तुम्ही जावयाला सुख, सुखी, तृप्त, आनंदी
त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता, त्याची बोलवण करता, तशी तुम्ही आध्यात्मिक जीवनाची बोलवण केलेली आहे का? संसारिक जीवनातल्या बोलवणी अनेक झाल्या असतील तुमच्या, पण कधीतरी आध्यात्मिक बोलवण केलेली? तर संत सांगतात खरी बोलवण मनुष्य जीवनाची कोणती आहे? तर मीतूपणाची बोलवण. संतांचं प्रमाण आपल्या जीवनामध्ये बोलवण झाली पाहिजे. मी आणि तू पण गेलं पाहिजे. पण आपल्या जीवनामध्ये अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व हा अहंकार देह जातो, पण तो काय अहंकार जात नाही. मी हे केलं, मी ते केलं, हे माझ्यामुळे झालं, नाहीतर काय होत होतं हे, असा जो भाव आहे हा कर्तृत्वाचा भाव अहंकार वाढवतो. ममत्व, हा माझा, तो माझा, हा मुलगा माझा, तो नातू माझा, तो मामा माझा, हे जे ममत्व आहे ते ममत्व माणसाला दुःख देत असत. संत रोहिदास मरणकाली त्यांचं ममत्व कशामध्ये गेलं? पायातल्या डोळ्यामध्ये. आणि म्हणून त्याप्रमाणे जन्म घ्यावा लागला. अंते मती सा गती असं शास्त्र सांगतं. शेवटच्या काळामध्ये जी मती आहे आपली, त्याप्रमाणे आपल्याला गती मिळते. मग शेवटच्या काळाला योग्य गती मिळण्याकरता शेवटच्या काळामध्ये मुखामध्ये काय असलं पाहिजे? आज नामाचं महत्व अत्यंत सुंदर पद्धतीने व्यक्त केलेलं आहे. नाम असलं पाहिजे. मग शेवटी नाम येण्याकरता अगोदरपासून त्या नामाची सवय असली पाहिजे. नाहीतर मेल्यावर सुद्धा अंत्य लिहिण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये आहे की नाही? बरेच जण मरतात, मेल्यानंतर 24 तासाला डिक्लेअर करतात मेला म्हणून. का? त्याच्या प्रॉपर्टीचा आपण पूर्ण लेखाजोखा आपल्या ताब्यात घेतो. तसं देव सुद्धा तुमचा जीवनातल्या कर्माचा, जीवनातल्या ज्ञानाचा, जीवनातल्या भक्तीचा लेखाजोखा घेतल्याशिवाय तुम्हाला गती देत नाही. आणि म्हणून शेवटची गती चांगली व्हावी याकरता शास्त्र सांगतं अंते मती सा गती. शेवटची बुद्धी आपली चांगली पाहिजे. पण शेवटची बुद्धी चांगली होण्याकरता घरातल्या बालकांना आपण शिकवलं पाहिजे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. राजा जनक शुकाचार्यांच्याकडे भागवत शिकायला जातो. आणि भागवत शिकायला गेल्यावर अन्य शिष्य सुद्धा त्या पाठामध्ये नसायचे. एक दिवस राजा जनक पाठ घेण्यासाठी आले नाही, तर शुकाचार्यांनी इतर शिष्यांना पाठ शिकवला नाही. इतर शिष्यांनी प्रश्न केला, राजा आहे म्हणून तुम्ही आम्हाला शिकवत नाही का? तर शुकाचार्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी राजा जनकासह अन्य शिष्य पाठाला आले आणि पाठाला बसल्यावर तिकडं जनक राजाची नगरी, त्या नगरीला आग लागली. आणि ही बातमी जिथं पाठ चालू होता तिथं आली. जसं कानावर पडलं आपल्या नगरीला, आपल्या घरांना आग लागलेली आहे, सर्वजण उठून पळून गेले. फक्त त्या ठिकाणी बसले दोनच, एक शुकाचार्य आणि एक राजा जनक. जसं आपण तिकडं पैसे वाटाव्यात म्हणजे की लागले पक्ष बदलतो ते.
सगळेजण उठून गेले आणि मग शुकाचार्यांनी जनकाला प्रश्न केला, अरे सगळ्यांची फक्त घरं जळाली, पण तुझी तर अखंड नगरी जळाली आहे, तू काय इथं बसलास? त्यावेळी राजा जनकानं उत्तर दिलं, जे जळतंय ते माझं नाही, जे जळतंय ते माझं नाही, आणि जे माझं आहे ते कधीच जळत नाही. जे माझं आहे ते कधीच जळत नाही. मग माझं काय आहे हे ओळखण्याकरता आध्यात्मिक शक्ती असावी. माझं काय आहे हे ओळखण्याकरता आपल्याला धर्म धारण करावा लागतो. माझं काय आहे हे ओळखण्याकरता धर्माच्या सिद्धांतांना अंगीकार करावा लागतो. पण आपण करत नाही. आता महाराज 21 तारखेला भावनेची वाट पाहूनच आहे, कधी लिंग एकदा खुंटीला आलं. पण तुम्ही असं करणार नाही याची मला गॅरंटी आहे, विश्वास आहे. कारण विश्वासू फलदायका, फल देणारा विश्वास आहे. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये सर्वात मोठं कर्तव्य म्हणजे ईश्वराला जाणणं. भगवान शिवाच्या सानिध्यामध्ये ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू गेले. आणि ब्रह्मदेवाला अहंकार आला की मी देवाला ओळखतो, देवाचा आधी आणि अंत मी जाणतो. असा विष्णू म्हणाले, देवाचा अंत आपण पाहू शकत नाही, म्हणून पुष्पदंताचार्य म्हणाले, तव तत्त्वं न जानामि पितृशोषी महेश्वरः. त्याचा अंत सांगता येत नाही, पण त्याच्याबद्दल काय लिहावं? तव तत्त्वं न जानामि, ते तत्व आपण न प्रवचनेन. आत्मा वा अरे श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. उपनिषदांनी सांगितलं की आपण त्याला प्रवचनाच्या माध्यमातून प्राप्त करू शकत नाही, श्रवणाच्या माध्यमातून प्राप्त करू शकत नाही, मननाच्या माध्यमातून प्राप्त करू शकत नाही, निधिध्यासाच्या माध्यमातून प्राप्त करू शकत नाही. पुष्पदंताचार्य म्हणजे कसं प्राप्त करायचं? मग त्यांनीच लिहिलं, तव तत्त्वं न जानामि. तुला आम्ही जाणत नाही, पण तू कसा असशील असे भाव शुद्ध दयाचा, देव अंकित दयाचा भाव शुद्ध असला पाहिजे. म्हणून गीतेमध्ये सांगितलं, भावही विद्यते देव तस्मात् भावही कारणम न पाषाणे न मृण्मये. न अभाव, न अभावामध्ये देव आहे, न पाषाणामध्ये आहे, न मातीमध्ये आहे, देव आहे. भावही विद्यते देवो तस्मात् भावही कारणम. आणि तो भाव ठेवून आज आपण गेली 5 दिवस झाली, अगदी प्रातःकाळापासून रात्री 12 वाजेपर्यंत अगदी देवाला, दिगंबर महाराजांना आपण प्रार्थना करू लागलो, नको तुझी चिंती दाखवी चरण. असे अर्थ होऊन, अर्थार्थी होऊन, जिज्ञासू होऊन, ज्ञानी होऊन आपण त्या देवाला, त्या गुरुरायांना प्रार्थना करत आहोत. तर निश्चितच तुमची इच्छा तो पूर्ण केल्याशिवाय राहणार. कालच माझ्या दर्शनाला एक कुटुंब आलं होतं, आणि वेल एज्युकेटेड कुटुंब, गृहस्थ, मेडिकल चालवतो नांदेड या ठिकाणी, जाधव नावाचा व्यक्ती. लिंगायतचे आचार्य दिगंबर महाराजचा चमत्कार जिवंतपणी तर होताच होता, पण देह गेल्यावर सुद्धा त्यांचा चमत्कार जिवंत आहे. ते संतांची कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम नावाची शक्ती आहे, लक्षात ठेवा. त्या यजमानाला 12 वर्ष मूल नव्हतं. महाराजांच्या समाधीचा बेल नारळ घेऊन गेला आणि त्याला संतती झाली, आणि तो व्यक्ती महाराजांच्या सानिध्यामध्ये धर्मचिंतन होतंय, अनुष्ठान होतंय, म्हणून
काळ तो भेटायला आला होता, आम्हालाही माहिती होतं. म्हणजे ज्या पद्धतीनं संत म्हणतात, जाती कुळ गोत्र नपा हे शंकर, जाती कुळ गोत्र कधीच देव आचार्य पाहत नसतात. आणि ते जिवंत उदाहरण म्हणजे आपल्या मंदिरातली ही आचार्यांची, स्वामीजींची, श्रींची जेवढं विशेषण तेवढं कमी आहे. विशेषणाची बरसात करायची म्हणजे तर रात्र कमी पडेल, पण शब्द बोलतच जावी लागते. ही संतांची अकर्तृ शक्ती आहे. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये आढावे आलेले आहे. एका राजाला मूलच होत नव्हतं आणि शेवटी करून त्या राजाने त्याच्या बायकोला सांगितलं, आता जर मूल झालं नाही तर होणाऱ्या मुलीला मी मारल्याशिवाय राहणार नाही. त्या राणीला संतती झाली, पण योगायोग असा झालेली संतती ती मुलगी होती. पण तिनं दासीला सांगितलं, राजाला जाऊन सांग आपल्याला मुलगा झालाय. राजाला मुलगा झाला म्हणून अखंड राजवाड्यामध्ये सुवर्णदान, अन्नदान, उदकदान, वस्त्रदान, हिरे माणिक्य आदी दान करून सर्व राजवाड्याला, सर्व नगरीला मला पुत्र प्राप्ती झाली याचा आनंद व्यक्त केला. परंतु तो पुत्र होता का? ती मुलगी होती. कालांतराने ती मुलगी मोठी होऊ लागली आणि राजानं मंत्र्याला सांगितलं, आता आपला मुलगा विवाह योग्य झालेला आहे आणि याकरता एक चांगली मुलगी बघा. मग त्या मुलीच्या आईसमोर प्रश्न पडला की आता काय करायचं. आणि मग ती आई त्या मुलीला सांगते, तू आता पळून जा. आणि ती मुलगी पळून जाते. पळून जावं कुठं हा विचार केला, मार्ग सापडेना आणि शेवटी निर्णय घेतला आत्महत्येचा. आणि आत्महत्येला प्रवृत्त झालेली ती मुलगी राजवाड्यातून बाहेर पडत असताना अखंड राजनगरीला मी मुलगा येऊन माहित होती. आणि म्हणून बाहेर पडत असताना राजाचा वेश धारण करून ती बाहेर पडली होती. दादावर चढली, फाशी घेण्याकरता दोर लटकवला आणि तितक्यात त्या जंगलातून काही संत मंडळी जात होती, नामाचं चिंतन करत करत. शेवटी आता मरायचं आहे, संतांच्या नामस्मरणाचा आवाज येतोय. एकदा संत दर्शन झालं की आपलं जीवन पुनीत आणि धन्य होईल. आणि म्हणून ती मुलगी राजाच्या वेश धारण केलेली त्या संतांचं दर्शन घेते आणि संत म्हणतात, पुत्र भव, म्हणजे पुत्रा उठ. त्यावेळी त्या मुलीच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती मुलगी म्हणते, मी संतांचं वचन ऐकलेलं आहे की ते कधीच वाया जात नाही. पण तुम्ही मुलगा म्हणून मला आवाज दिला. संत म्हणाले, संतांचं वचन कधीही सत्य राहणार आहे. एवढी मोठी अकर्तृ शक्ती कुठल्या तत्वामध्ये असेल तर ती संत तत्वामध्ये आहे. म्हणून संत म्हणाले, आम्हा सुख दिसे संतांची पायी, संत ते अक्षयी समाधान. अशी कर्तृ अकर्तृ शक्ती असणारी माऊली म्हणजे गुरुमाऊली आहे, म्हणजे आचार्य आहे. आणि त्यांना आपण नाव दिलेलं आहे दिगंबर. दिग्यस्य अंबरः, आकाश ज्याचं वस्त्र आहे. दिग म्हणजे दाही दिशा, ज्याचं अंगण आहे. असं जे तत्व आहे त्या तत्वाला शास्त्राने गुरुतत्वात परम नास्ती असा गौरव केलेला आहे. अशा दिगंबर माऊलींच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही ज्ञानार्जन, धर्मार्जन प्राप्त करत आहोत. म्हणजे तुमचं आमचं भाग्य नाही का? खरोखर तुमचं आमचं भाग्य आहे. आणि संधी पुन्हा पुन्हा भेटणार नाही.
मला सांगायला आनंद वाटतो. मनुष्य जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. काही गोष्टीचं आपल्याला अज्ञान असतं आणि काही गोष्टीचं आपल्याला सज्ञान असतं. आता जीव देव यांची व्याख्या करत असताना धर्मशास्त्रामध्ये कशी केलेली आहे पहा. जीव म्हणजे कोण? जो आधी आणि अंत आहे त्याला जीव असं म्हणावं. ज्याला आधी आहे, आधी म्हणजे ज्याला जन्म होतो, आणि अंत म्हणजे ज्याला मृत्यू होतो, त्याचं नाव काय आहे? जीव आहे. देव कुणाला म्हणावं? अनादि अनंत. जो अनादि आहे आणि अनंत आहे त्याला देव म्हणावं. आणि माया कुणाला म्हणावं? जी अनादि नाही, आदि आहे. काही ठिकाणी मायेला अनादि मानलेला आहे आणि काही ठिकाणी मायेला आदि मानलेला आहे. पण खऱ्या अर्थानं मायेचं लक्षण संतांनी, शास्त्रांनी असं केलं की अनादि आहे, पण ती अनंत नाहीये, ती नष्ट होणारी. अनादि नष्ट होणारी माया, अनादि अनंत असणारा देव आणि आदि अंत असणारा जीव. या जीवाला देवाची प्राप्ती करायची आहे, पण मधी माया आलेली आहे. मधी माया आलेली. देव आणि जीवाच्या मध्ये कोण आहे? वेगळं. मन विक्षेप रूपानं, आनव माया सार्विक मन रूपानं माया आहे. मग त्या मायेचं लक्षण केलेलं आहे अघटित घटना घटयसी माया. जी घटना घडणार नाही ती घडवण्याची शक्ती कुणामध्ये आहे? बरेच जण म्हणतात आमचं घर आधी खूप चांगलं होतं, पण ही माया आली आणि आमचं घर सगळं. बरेच जण आम्हाला म्हणतात आम्हाला सून चांगली बघा. महाराजांनी विचारलं चांगली सून म्हणजे काय? माझं सर्व ऐकावं की ना अशी सून बघा. युगायुगानं स्वैरिक झाली, महाराजांच्या आशीर्वादानं स्वैरिक झाली, विवाह झाला, ती मुलगी नाचायला गेली आणि पहिला दिवस सासूबाईने सांगितलं सुनबाई देवपूजा करा. सुनबाई म्हणाल्या हो. सुनबाई अंगण झाडून घ्या. सुनबाई म्हणाल्या हो. चहा ठेवा. सुनबाई म्हणाल्या हो. असे अनेक दिवस निघून गेले. सासूनं सांगायचं आणि सुनानं हो म्हणायचं. एक दिवस महाराज भेटले आणि सासू महाराजांसोबत रडू लागली. काय महाराज कसली सून करून दिली सा? काय झालं म्हणले महाराज? बोलवा तिला, मी सांगतो म्हणाले. काय झालं आता सांगा. सुनबाई म्हणली सगळं तर ऐकते मी सासूबाईचं. विचारा त्यांना. लग्नाच्या पहिल्या दिवशी सांगितलं देवपूजा कर, मी हो म्हणलं की नाही? अंगण झाड तुम्ही म्हणाला, मी हो म्हटलं की नाही? चहा ठेव तुम्ही म्हणाला, मी हो म्हटलं की नाही? सासू म्हणाली अगं हो म्हटली, पण करायचं कुणी? हे आपलं ठरलं होतं. आता करार करून काही लोक येतात, करार करून अशी लोक येतात त्याच्यामुळं घर राहिलं नाही. त्या घराचा काय झाला? स्वर्ग निघून गेला. आणि म्हणून घरामध्ये घरपण येण्याकरता एक सुंदर साहित्यकाराने सांगितलेलं आहे. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तेथे असावा प्रेम जिवाळा, नको तर नुसती नाती. तिथं प्रेम जिवाळा असावी, नुसती नाती नसावी. नाती ही काठीसारखी काही असतात आणि काही सुईसारखी असतात. त्या नात्यामध्ये कातर येते, तिथं विघटन आहे, तिथं द्वैत आहे.
नात्यामध्ये सुईचा संबंध आहे, तिथं जोडणी आहे, तिथं प्रेम आहे, आनंद आहे, तिथं लक्ष्मी नांदायला येते. पण आज घरामध्ये ती लक्ष्मी निघून गेलेली आहे. त्याच्या पाठीमागचं कारण काय असेल की अजून आपण आपला धर्म जाणायला कमी पडतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम जनेत्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम नमामि भवं भवानी सहितम नमामि. भगवान शंकराचा परिवार कसा आहे पहा. भगवान शंकर आहे, पार्वती माता आहे, गणपती आहे, कार्तिकेय आहे. कार्तिकेयाचं वाहन मोर आहे, गणपतीचं वाहन उंदीर आहे. भगवान शंकराच्या गळ्यातला हार तर असा आहे, नागेंद्र हार आहे. तो नाग आहे, नागेंद्र. माता पार्वतीचं वाहन शिरोवाणी मान तेर आहे. बघा नंदीचं आणि सिंहाचं कधी जमले? कधीच जमले नाही. उंदराचं आणि सापाचं कधी जमले? कधीच जमलं नाही. मोराचं आणि सापाचं कधी जमले? कधीच जमलं नाही. ही सर्व व्यक्ती, ही सर्व तत्व, हे सर्व जीव भगवान शंकराच्या परिवारामध्ये आनंदानं सुखी समाधानी राहतात. त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय? त्याच्या पाठीमागची कार्यमीमांसा काय? तर संतांनी एक प्रमाण सांगितलेलं आहे. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याकरण खाती सर्पतया. चित्त जर शुद्ध झालं तर वाघाला सुद्धा, सिंहाला सुद्धा आपण आपला मित्र बनवू शकतो. आणि म्हणून चित्त शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे श्रावण मास तत्वानुसार चित्त शुद्ध करण्याचा मार्ग. कबीरदास एका ठिकाणी म्हणतात, अरे नहाए धोए क्या भया मन मैल न जाए, मीन सदा जल में रहे और दोहे पास न जाए, दोहे पास न जाए. 12 तास तो मासा पाण्यामध्ये राहतो, पण पाण्यातून बाहेर काढण्याची मासाला एखाद्या मासोळीचा ट्रक गेला की आपण उत्पत्ती लावून खेळू का? सदैव पाण्यामध्ये राहणारा मासा पाण्यातून बाहेर आला तर दुर्गंध निर्माण होतो. संत कबीर म्हणतात, आपण 1000 वेळा जरी अंघोळ केली तर बाह्य अंग स्वच्छ होईल, बाह्य शरीर शुद्धी होईल, स्थूल शरीराची शुद्धी होईल. परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सूक्ष्म शरीराने कारण शरीराची शुद्धी करायची असेल तर काय करावं लागेल? कबीरजी म्हणतात, नहाए धोए क्या भया, नहाए धोए क्या भया. वेगवेगळे साबण आपण लावले, वेगवेगळे शॅम्पू लावले, वेगवेगळे प्रसाधनं लावली तर बाह्य अंग स्वच्छ होऊ शकतं, पण चित्त शुद्ध कसं होणार? अंतःकरण शुद्ध कसं होणार? आणि म्हणून अंतःकरण शुद्ध व्हायचं असेल तर संतांनी सांगितलं, हृदयी शंकर साठवावा. हृदयामध्ये शंकर साठवणं म्हणजे काय? शंकर शब्दाचा अर्थ माहित आहे? शंकर म्हणजे शं करोति पापम इति शंकरः. ज्याचं नाव घेतल्यावर, ज्याचं नाव धारण केल्यावर, ज्याच्या नावाचं चिंतन केल्यावर शालन होतं. कशाचं? पापाचं. किंबहुना असं सांगितलं की अविद्याचा नाश होतो. 5 प्रकारचे क्लेश सांगितले: अविद्या, अस्मिता, राग, अभिनिवेश. योगामध्ये आत्मतत्व प्राप्त करण्याकरता, चित्त शुद्ध होण्याकरता अडथळे सांगितले. अविद्या ही पहिली अडथळा.
बुद्धिजीवी हा दुसरा अडथळा आहे. राग. आणि हे अडथळे जर पूर्ण करायचे असतील, त्यांच्या समोर जायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? हृदयी शंकर साधवावा. आणि ज्याच्या अंतरंगामध्ये शंकर हे नाम, शंकर हे नाव आहे, त्याच्या परिवारामध्ये सर्वजण आनंदी राहतात. जसं भगवान शंकराच्या परिवारामध्ये मोर आणि साप आनंदाने राहतात, उंदीर आणि मोर आनंदाने राहतात, नंदी आणि शेर आनंदाने राहतात. एरवी हे लोक एकमेकांच्या समोर आल्यावर काय करायचं? आणि म्हणून सानिध्य जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. सानिध्य महत्वाचं. बघा, ज्ञानोबा माऊली अत्यंत सुंदर पद्धतीने सांगतात, कमळाचं फूल आहे, कमळाचं फूल. त्या कमळाच्या फुलामध्ये मकरंद नावाचा रस आहे. त्या रसाचा स्वाद घेण्याकरता लांबून लांबून भ्रमर येतात आणि मकरंद रस सेवन करतात आणि आपलं जीवन आनंदी जगतात. परंतु त्या कमळाच्या बुडाला चिखल असतो. कमळ कुठे येतं? चिखला. आणि त्या चिखलामध्ये बेडकी असते, बेडकी. ती काय सेवन करते आयुष्यभर? कमळाचं बेडकीचं नातं जवळचं, भ्रमराचं आणि कमळाचं नातं जवळचं. कळतंय की का झोपला? नातं जवळचं आहे बेडकी आणि कमळाचं. पण बेडकीला विवेक नसल्यामुळं, बेडकीला संगती चांगली नसल्यामुळं, बेडकीला जिज्ञासा नसल्यामुळं आयुष्यभर चिखल सेवन करावा लागला. भ्रमराला मात्र मकरंद नावाचा रस प्राप्त झाला आणि त्यानं आपलं जीवन आनंदी आणि तृप्त केलं. गायीचं उदाहरण सांगितलेलं शास्त्रामध्ये. गायीच्या स्तनाला गोची 24 तास असते. पण असं कुठल्या डॉक्टरांना सांगितलं का आज गोचीदानं दूध पिलं असा शोध लागलाय का बोल? कधीच लागला नाही आणि लागणारही नाही. क्वचित त्या गायीचं रक्तच पितं, परंतु त्या गायीचं वासरू, त्या गायीचा मालक काही क्षणाकरता त्या गायीच्या सानिध्यामध्ये येतात आणि अमृत समान असणारं दुग्ध पान करतात. मला सांगायचं आहे, बेडकीच्या नशिबी, त्या गोचिराच्या नशिबी असं का आलं? कारण एकच आहे, चित्त शुद्ध नाही. म्हणून सांगितलं, चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती, व्याकरण खाती सर्पतया. आणि म्हणून आपल्याला जे दुष्ट दुर्जन अमंगळ आहे त्यांची मन निर्मळ होण्याकरता साधना करावी लागते. आणि ती साधना इष्टलिंगाच्या रूपाने आपण करतो. ती साधना आपण इष्टलिंगाच्या रूपाने करतोय. इष्टलिंग म्हणजे काय? इष्ट म्हणजे आवडती. इष्ट या शब्दाचा काय अर्थ होतो? आवडणे. आपल्याला काय आवडतं? कुणाला धन आवडतं, कुणाला विषय आवडतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळे. परंतु खऱ्या अर्थानं मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर आवड कशाची निर्माण झाली पाहिजे? त्यानं आपलं जीवन तृप्त होईल. मग जीवन तृप्त कशानं होणार आहे? तुझे वचनी अमृत झालो मी हे पूर्ण तृप्त. आपल्याला वचन कुणाचं आवडतं? फक्त आपल्या पत्नीचं. तिला सांगाव आज जाऊ नका ना प्रवचनाला, तुमची ताकद आहे करायच्या पाहिजे आहे. हा
विनोदाचा विषय झाला, सोडून द्या. मला सांगायचं एवढंच आहे की गुरुवचनामध्ये जर अमृत आहे तर गुरुवचन कशाला म्हणावं? तर गुरुवचन कशाला म्हणावं? तर एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमुक्ती. केवळ आणि केवळ ज्ञानानंच ब्रह्मानंद प्राप्त होतो. शंकराचार्य एका ठिकाणी म्हणाले, ज्ञानेन मोक्षः नतु मुंडनेन. ज्ञानानं मोक्ष आहे, मुंडन केलं मोक्ष नाही. दानेन पाणी नत कंकनेन. हातानं दान दिल्यावर हाताची शोभा आहे, 2-2 तोळ्याचे ब्रासलेट घातल्यावर शोभा नाही. दानेन पाणी नत कंकनेन. आणि म्हणून दान दिलं पाहिजे. दान कसं द्यावं? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने देत जावे. देता घेता देणाऱ्याचे हातही द्यावे. शंकराचार्यांचा एक सिद्धांत इतका महत्वाचा आहे. चित्त शुद्ध होण्याकरता जीवनाची दशा सांगितलेली त्यांनी. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणीस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे, नहीं नहीं लक्ष्यति टुकलिंग करणे, नहीं नहीं लक्ष्यति टुकलिंग करणे. बालपण खेळण्यामध्ये घालवलं, तारुण्यपण विषयामध्ये घालवलं आणि म्हातारपण चिंतेमध्ये घालवलं. आणि वयाच्या 75व्या वर्षी महाराजांच्या सानिध्यात आला आणि मनाला महाराजांचा मला देव प्राप्त करायचा. गंगेवर जाऊन बसला. एका सज्जनानं सांगितलं, तुला देव प्राप्त करायचा आहे तर तुला आधी व्याकरण शिकावं लागते. आणि म्हणून व्याकरण पाठ करत बसला. टुकलिंग करणे, टुकलिंग करणे. पटाले बघ. आणि ते दृश्य शंकराचार्यांनी पाहिलं. वय वर्ष 75 झालेलं आहे आणि टुकलिंग करणे नावाचा हा व्यक्ती धातू पाठ करतोय. शंकराचार्य जवळ गेले. आता हे वय अंगम गलितम, अंग गलित झालेला आहे, दात पडलेला आहे, केस पांढरी झालेली आहे. आणि या अवस्थेमध्ये व्याकरण शिकायचं नाही तर काय शिकायचं? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सन्निहिते नहीं नहीं लक्ष्यति टुकलिंग करणे, नहीं नहीं लक्ष्यति टुकलिंग करणे. आता तुला ईश्वराचं नाव घ्यावं लागणार आहे. ते नाव कसं आहे? सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, येही येही वाचे माय माझे. आपल्याला अज्ञानी असून सुद्धा संतांनी माय या शब्दातून पुकारलेला आहे, माऊली या शब्दातून पुकारलेला आहे. का? तुमची दरिद्र अवस्था संतांना आवडत नाही. आणि म्हणून संत या मार्गावर येण्याकरता आपण आपल्या मुलाला कार्त्या काम करतो का म्हणजे करत जाते. आपण जर सोन्या बाळा माझ्या सोन्या असं म्हणलं तर निश्चित काम केल्याशिवाय राहणार नाही. तसं ही प्रेमळ भाषा आहे संतांची. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, येही तेही वाचे माझे माझे. बाबा या वाचेनं जर सुदेहुन गोड असणारं नाम भगवंताचं तू घेतलं तर निश्चितच तुझं जीवन सुखमय आनंदी होणार आहे. पण आपण घेतो का? म्हातारपण चिंतन करण्याकरता मिळालं पण आपण चिंताच केली. आणि म्हणून एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलेलं आहे, चिंता आणि चिता यामध्ये फक्त एका बिंदूचा फरक आहे. चिंता यामध्ये ची वर एक बिंदू आहे आणि चितेमध्ये बिंदूच नाही, एवढंच अंतर आहे. चिता काय करते? मेल्याला देहाला जाळते आणि चिंता
जिवंत देहाला जाळते. आणि बऱ्याच जणांच्या घरातली अवस्था आहे, मला माहित आहे. झाकली उत्सव नाकाची. शास्त्र असं सांगतं, तुम्हाला तद्रूप व्हायचं असेल तर चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतेच्या ठिकाणी चिंतन आणलं पाहिजे आणि ते चिंतन येण्यासाठी संगती महत्वाची आहे. आणि मग सकाळी उठल्यापासून दिगंबर महाराजांच्या मूर्तीला अभिषेक आपण करतो. अभिषेक झाला, गुरुमाऊलींची इष्टलिंग पूजा. इष्टलिंग पूजा झाली, तीर्थ आणि प्रसाद झाला. परमरहस्य मन्मथ स्वामी कृत पारायण झालं, लागलीच शिवकथा झालं, लागलीच शिवपाठ झालं, पुन्हा आशीर्वाद. ते कंटिन्यू विजिट होण्याचं कारण काय आहे? चिंतने तद्रूपता. एक प्रसंग आलेला गवळणीचा. गवळणी परस्पर मैत्री नसतात आणि पाणी आणायला नदीवर जात असतात देवणीचं. आणि जात असताना एक गवळण दुसऱ्या गवळणीला काय म्हणते पहा, काल माझ्या स्वप्नामध्ये देव आला आणि मला इतका आनंद झाला की सांगायची सोय नाही. जी ऐकत होती ती म्हणाली, बरं खूप छान. आता माझं सांगू का म्हणा, की मला देवाचं नाव इतकं आवडतं, त्याचं नाव घेता मला झोपच झाली नाही. तुला तरी देव स्वप्नात येण्याकरता झोपावं लागलं असेल, विश्रांती घ्यावी लागली असेल. त्या विश्रांतीमध्ये तुला स्वप्न पडेल आणि मग देवी. पण तुझ्याही पेक्षा माझी अवस्था बिकट आहे की त्याचं नाव मला विसरता येत नाही. आता कैशी जाऊ घरा, नोहे परवा हा प्रपंच. ती अवस्था आपली निर्माण होण्याकरता आपल्यामध्ये ती तळमळ असावी लागते, ती जिज्ञासा असावी लागते. आणि ती जिज्ञासा प्रदान करणारा जो आहे त्याला धर्म असं म्हणावं, त्याला सद्गुरू असं म्हणावं, त्याला लिंग असं म्हणावं. म्हणून त्या लिंगाची व्याख्या करत असताना सांगितलं, जगत एकच चराचरम. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय त्या तत्वामध्ये होतं. तया नाम लिंग, तो लिंग आहे. आणि म्हणून लिंगाला पाषाण मातीचा असं म्हणू नये. म्हणून संत म्हणतात, लिंग म्हणे धोंडा किडे पडो त्याच्या तोंडा. आणि म्हणून लिंग तत्व हे अत्यंत महान आहे आणि हे धर्माचं मुख्य अधिष्ठान आहे. आणि अशा अधिष्ठानाच्या माध्यमातून आपली ही धर्मचिंतन सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज प्रातःकाली या ठिकाणी देशांत मंत्रेष्ठ अच्छित्र एकोमलेश्वर तव पूजा करिष्यामि एक बिल्वम शिवार्पणम कोटी कन्या महादानम. बेलाचं महत्व सांगल तितकं कमी आहे. अशा बेलाला आपण कुठं वाहिलं? लाखोनी समजून दिगंबर महाराजांच्या चरणावर आपण सकाळी बेल अर्पण केला. ही सर्वात मोठी देणगी आहे. एक तर सोमवार, त्यातल्या त्यात श्रावणातला सोमवार, आणि असे बेल वाहण्याचा अवसर आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त झाला. अगदी आजच्या दिवसाची सुरुवात अगदी आनंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, आनंदकडे असा क्षण म्हणजे सकाळी लाखोनी वाहण्याचा क्षण होता. सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज साक्षी कोण झालं हा मात्र आपण विचार करा. बऱ्याच जणांना झोप आवडली नाही. बऱ्याच जणांना मंदिराकडे येत असतानाच पायाला असा मुळा येतो. बरोबर आहे की शेवटी कर्म अडवत कर्म ते अवघड आहे. संन्यासाला सोडले नाही.
तुम्हाला सोडणार आहे. आणि म्हणून कशाला ह्या आत्मानं व्यापन आपल्या कर्माला दिलं पाहिजे. कारण पंचदशीकारांनी म्हणजे विद्यानंद स्वामीजींनी पंचदशी मध्ये तृप्तियुक्त प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे, कृते कर्म भुंजिया, किंबहुना त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगितलेलं आहे, अवश्यम एव भक्तव्यम कर्तुम कर्म शुभाशुभम न भक्तम शियते कर्म कल्प कोटी शतैरती. तुम्ही केलेलं कर्म एक कल्प म्हणजे 4 युग. कालच महाराजांनी सांगितलं एका युगामध्ये किती वर्ष असतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती वर्ष. पण आपण विसरतो. नाही कुंकणी सोनार आले आणि इकडून तिकडे जाय वारे. किती जण शिवकथेला येत आहेत बरं, हात वर करा. वाटून घेतले बरं का मला, ते दुपारी येतात ते संध्याकाळी येत नाही. आज तो आपला जो विषय नाही, जाऊ दे. आपल्याला एवढं सांगायचं आहे, आजचे यजमान रामेश्वरजी घुरे, चंद्रकांतजी सोनटक्के, शिवाजी गंगाराम हनुमते, खंडू गंगारामजी हनुमते, नारायण विश्वनाथ नागठाणे या आजच्या यजमानांनी गुरुमंगल आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. इष्टलिंग पूजेमध्ये उपस्थित राहून गुरुतीर्थ गुरुप्रसाद प्राप्त करून आपलं जीवन पुनीत आणि पावन करण्याचा त्यांनी श्रद्धेने प्रयत्न केलेला आहे. त्यांना लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य माऊलींचा अनंत अनंत मंगल आशीर्वाद. उद्याचे यजमान विशाल गंगाधर परभंकर डॉक्टर धर्मुरे साहेब, रमेशजी धर्मुरे सर, किशनरावजी धर्मुरे ग्रामसेवक, मारुती संतोबा जमडे, डॉक्टर हिरामन गुरकुटे साहेब, मंगेश गणपतराव हनुमते हे उद्याचे यजमान आहेत. आज सकाळी लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या नावानं त्यांच्याच जागेमध्ये प्रस्थापित असणारी शाळा दिगंबर महाराज प्राथमिक शाळा, या शाळेवर तिरंगा फडकवण्यात आला. ते दृश्य अगदी हृदयाच्या कॅमेरामध्ये साठवण्यासारखं नियोजन केलेली दिगंबर शाळेतील सर्व कमिटी त्यांना सुद्धा अनंत अनंत मंगल आशीर्वाद या प्रसंगी देतो. आता आजचा 5वा दिवस आहे. काही दिवसानंतर ना शुभकथा चाली जाणार आहे, आमचं बहिणी मंडळ जाणार आहे, आम्हीही जाणार आहे. आणि म्हणून एका ठिकाणी असं सांगतात की आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत त्या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे. आणि तो सोनं करण्याचा प्रयत्न आपण सर्व भाविक सद्भक्तजन करत आहात. म्हणून आज तुमच्या सर्वांच्या करता माझ्या सहित आज दिवस सोनियाचा झाला, उदय भाग्याचा. सर्वांच्या जीवनामध्ये सुवर्ण क्षण म्हणजे अमृताचा क्षण असाच जिवंत राहू दे अशी मनोकामना ईश्वराच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम शांती शांती शांती. हॅलो, एक महत्वाची सूचना या ठिकाणी आहे. उद्या पारायण झाल्यावर आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत वसुंधरा दत्त शतस्त्र ब्रह्मी 108 समाधिस्थ असणारे शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांनी आपल्या वीरशैव धर्मामध्ये कीर्तन एवं भजन परंपरा चालू केली. आणि या कीर्तन आणि भजन परंपरेच्या माध्यमातून झोपलेला धर्म जागा झाला, झोपलेला भक्त जागा झाला. आणि म्हणून उद्या आपल्या नांदेड तथा हिंगोली जिल्ह्यातील जितके कीर्तनकार प्रवचनकार आहेत, गायक वादक मंडळी आहे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील, अशांची एक धर्मचिंतनीय बैठक पारायण झाल्यावर या ठिकाणी संपन्न होणार आहे.
आणि मग आपण या धर्मसभेच्या चिंतनाकरता उपस्थित राहायचं आहे असा सुद्धा संदेश या ठिकाणी आपल्या सर्वांना देण्यात येतोय, याची नोंद घ्या. शिवाचार्य महाराज की जय. अगोदर महिला मंडळ थांबावं.